सरकारी काम आणि 6 महिने थांब या म्हणीचा अनुभव तुम्ही अनेकदा घेतला असेल, पण याच्या अगदी उलट अनुभव पुण्यातल्या संस्कृती वानखेडे आणि तिच्या कुटुंबाला आलाय। नक्की काय घडलंय पाहूया। 7 वर्षांची ही चिमुकली संस्कृती। एवढ्या छोट्या वयातच संस्कृतीनं बुद्धिबळातला आशियाई खिताब पटकावण्याची कामगिरी केली आहे। मात्र या विजेतेपदापर्यंतचा तिचा आणि तिच्या कुटुंबाचाही प्रवास खडतर होता। संस्कृतीच्या वडिलांनी तिच्या वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच बुद्धिबळाचे धडे द्यायला सुरुवात केली। या खेळासाठी काही सोंगट्या आणि पट एवढीच काय ती गुंतवणूक। त्यामुळे हा खेळ सहज परवडेल असं आर्थिक गणितही त्यामागे होतं। पण बुद्धिबळाच्या पटावर संस्कृती एक घरं जिंकत गेली आणि इंटरनॅशनल स्पर्धांमध्येही तिची चमक दिसली। इतर देशांमध्ये जाण्याचा खर्च मात्र परवडण्यासारखा नव्हता, पण प्रत्येक स्पर्धेत संस्कृती यश मिळवत गेली। तिच्या आई वडिलांचा हुरूप वाढला, पण आर्थिक गणित जुळत नव्हतं। एशियन चेस चॅम्पियनशिप खेळायला गेली होती, गोल्ड मेडल मिळालं उझबेकिस्तान ताशकंदमध्ये। तू कधीपासून खेळते? 3 वर्षाची होती तेव्हापासून। आणि तुझं कुठलं, तुला डिफेन्स आवडतो की अटॅक? डिफेन्स। श्रीलंकेतल्या स्पर्धेत संस्कृतीच्या वडिलांनी कर्ज काढून भाग घेतला। त्यानंतर संस्कृतीची निवड झाली ती ताशकंदमध्ये होणाऱ्या एशियन यूथ चेस चॅम्पियनशिपसाठी। पण पुन्हा खर्चाचा प्रश्न। अखेर पर्याय म्हणून संस्कृतीच्या पालकांनी पुण्यातल्या बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीशी संपर्क साधला। बार्टी ही राज्य सरकारची संस्था। सरकारी संस्थेकडून मदत मिळायची म्हटल्यावर स्पर्धाच संपून जायची भीती। पण घडलं उलटच। बार्टीचे महासंचालक DR परिहार यांची भेट घेऊन संस्कृतीच्या पालकांनी अडचण सांगितली। आश्चर्य म्हणजे अवघ्या 2 दिवसात बार्टीनं मदत दिली सुद्धा। स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बार्टीनं वानखेडे कुटुंबाला $2.25 लाखांचा निधी दिला। शेवटी आम्ही नाराज झालो होतो की आता काही मदत होणार नाही, आपल्याला मुलीला आपल्या देशात खेळावं लागणार आहे, बाहेर देशात जाण्याची काही संधी येणार नाही। तर जसं आम्ही इथं बार्टी परिहार साहेबांना भेटलो, त्यांनीचे सर्टिफिकेट बघितले, मेडल वगैरे सगळं बघितलं आणि त्यांनी लगेच पैशाची जुळवाजुळव सुरू केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी संस्कृतीचा सगळा DD ऑल इंडिया चेस फेडरेशनला पाठवला। चाकोरी बाहेर जाऊन खेळाडूला मदत करण्याचा बार्टीचा हा प्रयोग धाडसी म्हणायला हवा। विशेष म्हणजे कागदी घोडे नाचवण्यात वेळ न घालवता तत्काळ मदत करता येऊ शकते याचा धडा बार्टीनं इतर सरकारी विभागांना घालून दिलाय। ही स्वायत्त संस्था आहे, नियामक मंडळ असतो। नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय सचिव आहेत आणि त्यांनी हे घेतलेल्या निर्णयाचे कौतुकही केले आणि लगेच कार्योत्तर मान्यता दिली। स्वायत्त असल्यामुळे असे विशिष्ट अपवाद म्हणून असे निर्णय घेणे सोपे जातात। एशियन यूथ चेस चॅम्पियनशिप स्पर्धेत विजेतेपद पटकावून संस्कृतीनं बार्टीनं टाकलेला विश्वास सार्थ ठरवलाय। एवढ्या लहान वयात हलाखीच्या परिस्थितीशी झगडून कुणीही कोच नसताना संस्कृतीनं मिळवलेलं यश नक्कीच कौतुकास्पद आहे। पण त्याचबरोबर बार्टीसारख्या सरकारी संस्थेनं या उभरत्या खेळाडूसाठी देऊ केलेला मदतीचा हात देखील तेवढाच महत्त्वाचा आहे। नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।